Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आज आपण ही रानभेंडी आहेत पानं, त्याची आपण भाजी करणार आहोत. ही बघा, अशी असतात त्याची रानभेंडीची पानं आणि त्याच्या फळांची सुद्धा भाजी करतात. इकडे बहुतेक अशी लागले आहेत पानं, आपण वेट करू. भेंडीची कोवळी कोवळी पानं काढणार आहोत. ही बघा, अशी त्याची कोवळी कोवळी पानं काढायची रानभेंडीची, जेणेकरून ती शिजायला एकदम जलद जाईल. हे बघा, कोवळी कोवळी पानं काढायची आणि त्याच्या फळांची सुद्धा भाजी करतात ना याच्या. तर मग आपण भेटू आता थोड्या वेळाने. ही बघा, मी पानं काढले, आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी बघा, ही आहेत आपली रानभेंडीची पानं. कशी आहेत बघा, तर मागून पण तुम्हाला दाखवतो. ही रानभेंडीची पानं जराशी खरखरीत लागतात, हाताला थोडीशी खरखरीत लागतात आणि ह्याच्या फळांची सुद्धा कवळ्या भाजी करतात. तर आता मी ही रानभेंडीची पानं चिरून घेतो, मग आपण पुढच्या कृतीकडे करूया. त्यासाठी मी घेतलेत 3 कांदे आणि 2 टोमॅटो. भाजी चिरून झाल्यावरती स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची. आधी आम्ही पानंही धुवून घेतलेली होतीच आणि परतसुद्धा चिरल्यावरती आम्ही ही धुवून घेणार आहोत. आणि मग कांदा टोमॅटोची फोडणी करून त्याच्यावरती आपण भाजी करू मिरचीसाठी. आता आपण ही भाजी चिरून घेऊया. ही बघा, अशी वहिनीने आधी ही भाजी चिरून घेतलेली आहे. अशी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. ही बघा, अशीच आपण पानं चिरून घेऊ. अशी चिरून घेऊया आपण आणि आपण भेटू आता थोड्या वेळाने. हे बघा, अशी चिरलेत मी. आपण भेटूया आता थोड्या वेळाने. तर मंडळी, इथे मी 3 कांदे चिरलेत, पण त्यातले 2 कांदे मी भाजीला घेणार आहे आणि 1 कांदा मला डाळीसाठी हवा आहे. आणि त्यासाठी मी घेतल्यात 5-6 मिरच्या, तिखट मिरच्या आहेत ह्या. 5-6 मिरच्या घेतल्यात आणि 2 टोमॅटो घेतले, ते सुद्धा बारीक चिरून घेतलेत. आपण आता हे टाकूया. आता आपण जाऊ आपल्या किचनकडे. चला तर मग आपण भेटू थोड्या वेळाने. मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. अंदाजे 1 छोटी पळी तेल आहे आणि ते आता तेल तापलं आहे. तर आता मी त्यामध्ये राई टाकणार आहे, अर्धा चमचा. राई तडतडली का आपण त्यामध्ये टाकू जिरं, अर्धा चमचा. आणि लगेच आपण हा बघा, कांदा, टोमॅटो, मिरची. अंदाजे मी हे 2 कांदे, 2 टोमॅटो आणि मिरची, 3 कांदे होते, त्यातला एक कांद्याचे बाजूला करून ठेवलं आहे. तर आपण आता हे टाकून घेऊया. आपण आता परतून घेऊ. त्याआधी आपण हळद टाकूया. अंदाजे 1 चमचा मी हळद घेतले. हळद आमची गावठी आहे, त्यामुळे आम्ही थोडीशी टाकत आहे. कांदा लालसर तांबूस रंगाचा करूया. आपली पालेभाजी आपण करतो तशीच पालेभाजी आपल्याला करायची आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ, कारण कांदा आणि टोमॅटो आपला शिजायला हवा म्हणून. हे बघा, अंदाजे मीठ आहे. 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा अंदाजे मीठ. जर आता मला ह्या भाजीचं मला माहिती नाही आहे मीठ,
पाणी लागतं का काय ते, पण आपण अंदाज ठेवूया की लागणार नाही म्हणून पाणी, कारण मी ही भाजी पहिल्यांदाच करतो. मी कुठेतरी बघितला हा व्हिडिओ, यूट्यूबलाच बघितला, म्हटलं आपण पण करून बघूया भाजी कशी लागते, आणि म्हणजे तुम्हाला पण दाखवता येईल. आपण आता कांदा परतून घेऊ आणि आपण तो पाला आहे रानभेंडीच्या पानं चिरलेली आहेत ती, तर ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करू आणि झाकट. सध्या चिरतानाच वहिनी म्हणाले की पाला चिकट दिसतो. भेंडी चिकट असतात तर पाला का नाही चिकट असणार आहे ना. हे बघा, कांदा जरा तांबूस होऊ दे, मग आपण ह्याच्यामध्ये टाकू हा पाला. हा बघा, हा पाला स्वच्छ धुवून घेतला आहे. परत एकदा आम्ही पाला धुवून घेतला, असे 2 वेळा पाला आम्ही धुवून घेतला. आता आपण हा पाला टाकून घेऊ. सुसाटच चिकट दिसतोय पाला. भाजी एकत्र करून घेऊया. तुम्ही म्हटल्यास याच्यामध्ये चिंच सुद्धा घालू शकता, चिंचेचं पाणी. पण आता झाकण ठेवूया याला, जेणेकरून हा पाला शिजून येईल. मला वाटत नाही या पाल्याला भाजीला पाणी टाकावं लागेल असं मला अंदाज येत नाही आहे. आपण झाकण ठेवू आणि भेटू आपण थोड्या वेळाने. बघूया, झाकण काढलंय. ही बघा आपली भाजी, पाणी सुटलंय भाजीला. बरं झालं आपण पाणी मी आधीच टाकलं नाही. ते कशी झाले काय माहिती. वाव, लागते तर छान. चव घेऊन बघितली मी. आता याच्यामध्ये चिंच टाकणार आहे, तरी पण हे नको, झाकण नको दे. आता झाकण नाही ना ठेवायचं. नको ठेव, कारण मग झाकण ठेवलं तर आणखी पाणी सुटेल. हां, आपण आता चिंच कुठे ठेवले? वाळत दिलं नको. आपण आता चिंच टाकूया 2-4 बुटकं. आता तुम्ही मला टोमॅटो असून सुद्धा चिंच का, तर ते पाला हा जरासा जास्तच चिकट आहे म्हणून. पण बोलून चालून तो रानभेंडीचा पाला आहे, तो चिकट असणारच. गुण काय त्यात लपवणार नाही, तो मी जरा जास्त चिंच टाकतोय. हा हा, आंबट 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 लगेच आपण खायला काढले ना, म्हणून आंबट आंबट. आपण आता भाजी 5-10 मिनटं अशीच ठेवून देऊ, मग आपली भाजीची रेसिपी तयार होईल.
आपण भेटूयात थोड्या वेळाने. मंडळी तुम्ही पाहता आपली भाजी बघा तयार आहे. किती छान प्रकारे झाली आहे. फक्त कवळी पानं घ्यायची, 2 पानं अजिबात घेऊ नका. ही बघा किती छान झाली. तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.